चकली खाण्याची इच्छा तर आपल्याला रोजच होते, पण चकली म्हटलं की भाजणं, दळणं हा सगळा व्याप आठवूनच आपण बेत रद्द करतो. पण जर मी म्हटलं की भाजणीचा एकही कण न वापरता फक्त घरातली रोजच्या वापरातली 2 पिठं वापरून अवघ्या 15 ते 20 मिनिटात अशी काटेरी आणि कुरकुरीत चकली आपण बनवू शकलो तर? हो, त्यामुळेच आज आपण बनवणार आहोत अजिबात न बिघडणारी, संपेपर्यंत मऊ न पडणारी, कमी तेलकट, बिना भाजणीची चकली. ही चकली बघा किती छान, गोल, गरगरीत आणि मस्त काटेरी बनून तयार झालेली आहे आणि अजिबात तेलकटसुद्धा झालेली नाही आहे. घरातलीच फक्त रोजच्या वापरातली 2 पिठं वापरायची आणि मस्त कुरकुरीत काटेरी चकली बनवायची. यासाठी कोणत्याही प्रकारची भाजणी बनवायची अजिबात गरज लागत नाही. आणि हे बघा तरीसुद्धा चकली किती छान कुरकुरीत झालेली आहे. अजिबात मऊ पडत नाही, तेलकट होत नाही आणि संपेपर्यंत तशीच्या तशी मस्त अशी कुरकुरीत राहते. आतून छान पोकळ कुरकुरीत मस्त अशी ही चकली बनून तयार होते. चला तर मग वेळ न वाया घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी तर आपल्याला चकली बनवण्यासाठी एका ताटामध्ये 2 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि 1 वाटी बेसन पीठ. आता तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ हे आपल्या घरामध्ये रोजच्या वापरामध्ये असतंच, त्यामुळे तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ वापरून आज आपण ही छान कुरकुरीत चकली बनवतोय. दोन्ही पिठं एकाच आकाराच्या वाटीने मोजून घेतलेली आहे. तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ एकत्र घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालायचे. तर पाव चमचा हळद यामध्ये घालायची. त्याचबरोबर पाव चमचा हिंग मी यामध्ये घातलेला आहे. यानंतर अर्धा चमचा धनेजिरे पावडर, 1 चमचाभर तीळ घालायचे आहेत, अर्धा चमचा यामध्ये ओवा घालायचा आहे, 1 चमचाभर लाल तिखट, त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे सगळे कोरडे जिन्नस आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. ताटामध्ये घेतलेले सगळे कोरडे जिन्नस व्यवस्थित एकमेकांमध्ये मिक्स करून घेतले की त्यानंतर इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये घेऊयात 1.5 वाटी पाणी. तर इथे आपण 2 वाटी तांदळाचं पीठ आणि 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. असं एकूण 3 वाटी पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्याबरोबर अर्ध म्हणजे 1.5 वाटी इतकं पाणी मी कढईमध्ये काढून घेतलं. आता यामध्ये 1 चमचाभर साजूक तूप घालायचं आहे. ही चकली बनवताना इथे आपण अजिबात तेलाचं मोहन वापरलेलं नाही आहे, त्यामुळे मी यामध्ये 1 चमचाभर साजूक तूप घातलं आहे. यामुळे चकली चवीला चांगली लागेल आणि मिश्रणसुद्धा कढईला चिकटणार नाही. यावर झाकण ठेवायचं आहे आणि मोठ्या गॅसवरती पाण्याला एक चांगली खळखळून उकळी काढून घ्यायची. पाण्याला छान उकळी फुटली आहे. गॅस आपल्याला मंद करायचा आहे आणि त्यानंतर आहे ना हे चकलीचं जे आपण पीठ तयार करून घेतलेलं आहे ते पीठ आपल्याला या उकळत्या पाण्यामध्ये घालायचं आहे. पीठ पाण्यामध्ये घालत असताना लक्षात ठेवा गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे. गॅस कुठेही मोठा करायचा नाही आणि यामध्ये तांदळाच्या पिठाच्या गुठळा शिल्लक राहणार नाही याची मात्र काळजी घ्यायची. तर मंद गॅसवरतीच हे पीठ पाण्यामध्ये घातलं आणि याला मिक्स करून घेतलेलं आहे. गरम पाण्यामध्ये चकलीचं पीठ घालून थोडंसं वाफवून घेतलं की म्हणजे मग चकली पाडत असताना पिठाचे तुकडे पडत नाहीत. त्याचबरोबर चकली तळताना ती तेल जास्त पीत नाही आणि त्याचबरोबर तळल्यानंतरसुद्धा ती संपेपर्यंत अजिबात मऊ पडत नाही, मस्त अशी कुरकुरीत तशीच्या तशी राहते. तर हे बघा गरम पाण्यामध्ये इथे मी पीठ घातलं, त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता या स्टेजला मी गॅस बंद केला. पीठ व्यवस्थित मिक्स करून झालं की स्पॅच्युलाच्या मदतीने कढईमध्येच पीठ असं दाबून ठेवायचं, म्हणजे मग ते वाफेवर अगदी व्यवस्थित शिजलं जातं आणि त्यामुळे चकली पाडताना चकलीचे तुकडे पडत नाहीत. छान गोलाकार मस्त काटेरी चकली बनून तयार होते. तर हे बघा पीठ मी कढईमध्येच असं घट्ट दाबून ठेवलेलं आहे. गॅस बंद केला आहे. आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि वाफेवरती हे पीठ शिजू द्यायचं आहे. तर हे बघा 15 ते 20 मिनटं याला मी झाकून ठेवलेलं होतं. पिठाला छान वाफ बसलेली आहे. आता याला हाताने असं मोकळं करून घ्यायचं आहे. मस्त चकलीचं पीठ तयार झालं आहे. याला ताटामध्ये आपण काढून घेऊ. ताटामध्ये काढून घेतल्यानंतर लगेचच यामध्ये पाणी न घालता पिठामध्ये जो ओलसरपणा आहे त्यामध्येच आपल्याला सुरुवातीला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि अगदी गरज लागेल तसं थोडं थोडं पाणी यामध्ये घालत पिठाचा छान घट्टसर गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. चकलीसाठी पीठ मळत असताना पीठ जास्त घट्ट किंवा जास्त सैल मळू नका. मध्यम मळायचं आहे. जास्त घट्ट मळल्यास चकली तुटते आणि सैल मळल्यास चकलीला छानसे असे काटे येत नाहीत. तर हे बघा इथे मी हे पीठ मळून घेतलेलं आहे. इतपत घट्टसर असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. आता लगेचच आपण चकली बनवून घेऊयात.
तर काय करायचं आहे, सुरुवातीला चकलीच्या सोऱ्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे मग पीठ सोऱ्याला चिकटत नाही. त्यानंतर सोऱ्यामध्ये चकलीची जी ताटली आहे ती घालायची आणि मळलेल्या पिठापैकी एक पिठाचा गोळा घ्यायचा, याला असा लांबट गोलाकार आकार देऊन घ्यायचा आणि त्यानंतर पिठाचा गोळा सोऱ्यामध्ये घालून सोऱ्याचं झाकण लावून घ्यायचं आहे. आणि आता लगेचच चकल्या पाडून घेऊ. तर चकल्या पाडण्याकरता इथे तुम्ही बटर पेपरचा वापर करू शकता किंवा मी बनवते त्या पद्धतीने ताटावर छान गोलाकार चकल्या पाडून घेतल्या तरीही चालतील. चकली पाडत असताना चकलीचा जो सुरुवातीचा वेढा आहे याला हाताने सुरुवातीला गोलाकार करून घ्यायचं आणि त्यानंतर बाकीचे वेढे असे त्याच्या भोवताली घालायचे आणि त्यानंतर जे शेवटचं टोक आहे याला हलक्या हाताने दाबून बंद करायचं, म्हणजे मग चकली तेलामध्ये सोडल्यानंतर वेढा सुटत नाही, मोकळी होत नाही. चकलीचं पीठ व्यवस्थित वाफेवर छान शिजलेलं असल्यामुळे बघा चकली पाडत असताना याचे अजिबात तुकडे पडत नाही आहेत. मस्त अशी एकसंध गोल गरगरीत काटेरी चकली बनून तयार होते. तर हे बघा इथे मी ताटावर काही चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत. आता ह्या चकल्या आपण तळून घेऊ. तर सुरुवातीला काय करायचं आहे, चकली तळण्याकरता कढईमध्ये तेल मध्यम आचेवर गरम करून घ्यायचं. तेल व्यवस्थित गरम झाल्यावर हळुवारपणे चकल्या तेलामध्ये सोडायच्या आहेत. चकली तेलात टाकल्यानंतर लगेच याला चमचा किंवा झाऱ्या लावायचा नाही. थोड्या वेळाने तेलातले बुडबुडे कमी झाले की मग चकली हळूच उलटून दोन्ही बाजूंनी छान सोनेरी रंगावरती आपल्याला तळून घ्यायची. चकली तेलामध्ये घातल्याबरोबर यावरती तेलाचे बुडबुडे तयार होतात आणि ती तळली गेली की ते हळूहळू कमी होत जातात. तर हे बघा जवळपास 3 ते 4 मिनटं झालेली आहे. मध्यम आचेवरती चकली मी छान कुरकुरीत होईस तोपर्यंत तांबूस रंगावरती तळून घेतली. तर हे बघा चकली तळून झाली की याला आपण तेलामधून बाजूला काढून घेणार आहोत. चकली टिश्यू पेपरवरती काढून घ्यायची आणि त्यानंतर उरलेल्या चकल्यासुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही इथे पाहिलंच असेल ना, तेलाचं मोहन ना कोणत्याही प्रकारची भाजणी, फक्त घरात उपलब्ध असलेली 2 पिठं वापरून ही छान अशी कुरकुरीत काटेरी चकली आज आपण बनवून तयार केलेली आहे. या पद्धतीने चकली बनवली तर अगदी मनात येईल तेव्हा केव्हाही तुम्ही चकली बनवून खाऊ शकता, कारण इथे आपण कोणत्याही प्रकारची भाजणी तयार केलेली नाही आहे. आता भाजणीची चकली करायची म्हटलं की तुमच्यापैकी बऱ्याचशा जणांना भाजणी करायला जमत नसेल किंवा भाजणी करण्यासाठी वेळच नसेल. मग अशा वेळेला ही घरातली साधी सोपी हाताशी असलेली 2 पिठं घ्यायची आणि ही मस्त गोलाकार काटेरी कुरकुरीत चकली बनवायची. तुम्ही पाहिलंच असेल ही चकली बनवायला किती सोपी आहे. पाण्याचं फक्त अचूक प्रमाण घ्यायचं आणि छान अशी ही कमी तेलकट मस्त कुरकुरीत चकली तयार करायची. या पद्धतीने केलेली चकली तळल्यानंतर अजिबात मऊ पडत नाही, तेलकट होत नाही, संपेपर्यंत तशीच्या तशी छान कुरकुरीत राहते आणि आतूनसुद्धा ही छान पोकळ आणि वरून काटेरी बनून तयार होते. तर अशी ही बिना भाजणीची चकली तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर जरूर एक लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत.